आपण कोबीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी साहित्य कांदा, बटाटा, टमाटर, ओली मिरची, लसूण आणि जिरे आणि हिंग लागणार. आता आपण गॅस चालू करूया. आता गॅस चालू करून करणार. आता जरा हे तापायला गरम व्हायला पाहिजे. हे जरा गरम झालं की नाही, याच्यामध्ये जिरं थोडं, मोहरी थोडी, जिरं थोडं, थोडंसं तेल घालूया. तेल चांगलं तापायला गरम व्हायला पाहिजे. गरम झालं जरासं. हे मोहरी जरा टटटटीत आहे, त्यामध्ये मग चांगली मोहरी हे व्हायला पाहिजे. मोहरी आणि जिरं चांगलं हे व्हायला पाहिजे. त्यानंतर मग हा कांदा घालूया. कांदा चांगला परतून घ्यायला पाहिजे. चांगला परतायला पाहिजे, लाल व्हायला पाहिजे कांदा. चांगला लाल घालून झालं की नाही, त्याच्यामध्ये नंतर आपण थोडीशी डाळ घालणार आहोत. मुगाची डाळ घालणार आहे. थोडीशी डाळ घातली, चांगलं पटकन घ्यायचं. डाळ चांगलं पटकन घ्यायचं. त्यामध्ये मग थोडासा बटाटा, आणि ही लसूण थोडी घालायची आणि थोडं चांगलं परतून घ्यायचं. हे चांगलं परतून घ्यायला लागतंय जरासं चांगलं. आणि परतून घ्यायचं. याच्यामध्ये नंतर थोडासा टमाटर घालायचं आणि नंतर मिरची, हिरवी मिरची नंतर, आणि हा थोडासा कढीपत्ता. नंतर मग थोडंसं हे हळद टाकूया जराशी थोडीशी, आणि हे धणे पावडर जरा. ह्यामध्ये थोडीशी शिमला मिरची घातल्या आणि कोबीज आहे. ही थोडीशी शिमला मिरची आणि थोडंसं कोबीज आहे. हा आता फोडणीला घालायचं आहे. आपण हे फोडणीला घालायचं. हे चांगलं जरा परतून घ्यायचं.
हे जरा परतून घेतल्यानंतर थोडंसं जरासं मीठ घालायचं त्यामध्ये. थोडं मीठ घालायचं याच्यात. थोडंसं मीठ घालायचं. चांगलं परतून घ्यायचं. हे थोडंसं परतून घेतल्यानंतर ह्याच्यानंतर ह्याला थोडं झाकण घालायचं याच्यावरती. झाकण घातल्यानंतर आणि थोडंसं याच्यानंतर ह्याच्यावर पाणी घालायचं जरासं. पाणी घालायचं. आता हे आपण ह्याच्यावरती पाणी घातलं आहे थोडंसं आणि आता हे आपण जरा परतून घेणार आहे. काढून हे जरा परतून घ्यायचं. हे आता जरा असं परतून घ्यायचं. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. जरा बटाटा घातलाय ना त्यासाठी हे थोडंसं वरचं जरा पाणी आहे ना ते पाणी घालायचं. हा आता ही भाजीच आहे ना आपण पाणी घातलेलं होतं ना. आता ही भाजी होत आहे. आता आपण याला परतून घेऊया. त्याला थोडंसं परतून घ्यायचं. आता हे आता होत आली आपली भाजी. तर ह्याच्यावरती आपण थोडी खोबरं घालूया आणि थोडीशी कोथिंबीर. खोबरं तुम्ही घातला तर घालू शकता आणि नाही घातले तरी खोबरं चालते. असं घालायला पाहिजे असं काही नाही. खोबरं घातलं तर चालते नाहीतर नाही मी घातलं तर चालते खोबरं. आता ही आपली भाजी होत आहे. हा ही आता भाजी आपली झालेली आहे. भाजी आपण खाऊ शकता. बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.